संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया या आक्रमक झालेल्या आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज त्या ठिय्या आंदोलन करणार आहेत। अंजली दमानिया पोलीस अधीक्षकांचीही भेट घेणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्या आंदोलनाला बसणार आहेत। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला। तर अंजली दमानिया या कालच बीडमध्ये आलेल्या आहेत। काल बीडमध्ये येताच त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोवर अटक होत नाही तोवर आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्या म्हणालेल्या होत्या आणि आजपासून त्या ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत। जोवर या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत त्या आंदोलनावरून उठणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या आज आंदोलनाला बसणार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अंजली दमानिया या आक्रमक झालेल्या आहेत आणि अंजली दमानिया यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कालच त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती, त्यांचं सांत्वन केलेलं होतं आणि आजपासून त्या आंदोलनाला बसतायत। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात करतायत। जोवर संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक होत नाही, त्यांना बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा अंजली दमानिया यांनी घेतलाय। अंजली दमानिया या बीडमध्ये कालच पोहोचलेल्या आहेत। काल बीडमध्ये सर्वपक्ष नेत्यांनी देखील मूकमोर्चा काढलेला होता आणि या मूकमोर्चामध्ये देखील संतोष देशमुख यांच्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अंजली दमानिया या देखील बीडमध्ये आहेत आणि त्या देखील आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करतायत। जोवर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक केली जात नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही असं त्या म्हणतायत। गेल्या 20 दिवसांपासून संतोष देशमुख यांचे मारेकरी मोकाट फिरतायत आणि यावरूनच आता अनेक नेते मंडळी हे आक्रमक झालेले आहेत आणि सरकारने या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली जाते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबईहून बीडमध्ये काल दाखल झालेल्या आहेत। आज त्यांच्या आंदोलन असणार आहे। काय आंदोलनाचं स्वरूप असणार आहे आजच्या? आता आम्ही असं ठरवलंय की आपण आंदोलनाची दिशा थोडीशी बदलायची, कारण काल आम्ही दिवसभर कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर होतो। खूप प्रचंड प्रमाणावर लोक आली आणि त्यांनी खूपशी माहिती दिली। तर मला असं वाटतंय की आपण नुसतंच ठिय्या आंदोलन करण्यापेक्षा लोकांकडनं माहिती गोळा करू, त्याच्यावर तिथे जाऊन त्याची जी सँटिटी आहे ती आहे की नाही ती तपासू आणि एक एक मुद्दे जनतेपुढे आणत जाऊ। म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ हे प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत ते सगळं एक बाहेर काढायला सुरुवात करू। कारण आतापर्यंत कसं होतं, आपण ठिय्या आंदोलन केलं, 10 ते 4 बसलं, साध्य त्यातनं काहीच नाही होणार, पण ते साध्य करण्यासाठी लोकांचा किती छळ झालाय हे बाहेर काढण्यासाठी 10 ते 12 आम्ही तिथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर माहिती जमा करण्यासाठी बसू। 12 नंतर पूर्ण बीडमध्ये जिथे असा अन्याय झाला असेल तिथे जाऊन चौकशी करू आणि सगळी जनतेपुढे बाहेर आणू। तर 12 वाजेपर्यंत आपण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसणार आणि या प्रकरणातली संपूर्ण माहिती घेणार असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये त्या आपल्या ठिय्या आंदोलनाला देखील सुरुवात करणार आहेत। बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी हे ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 20 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या एक आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये। जवळपास 3 आरोपी हे फरार आहेत। त्यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी अंजली दमानिया या आजपासून आंदोलनाला बसतायत। ठिय्या आंदोलन त्या देणार आहेत आणि जोपर्यंत त्यांचे हे आरोपी अटकेत होत नाहीत, त्यांना अटक केली जात नाही तोवर ते आंदोलन सुरूच ठेवणार आहेत। बीड पोलिसांनी दमानिया यांना नोटीस बजावलेली आहे। तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। 3 आरोपींचा मर्डर झाल्याच्या विधानावर त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुरावे सादर करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। कालच अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलेला होता। त्यांना एक निनावी फोन आलेला होता आणि या फोनद्वारे समोरच्या व्यक्तीनं या 3 आरोपींचा मृत्यू झाल्याची, त्यांचा खून झाल्याची माहिती दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलेला होता आणि त्यांच्या या दाव्यानंतर आता त्यांना बीड पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। अंजली दमानिया यांच्याकडे जर पुरावे असतील तर ते पुरावे सादर करण्यासाठी बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विष्णू, कालच अंजली दमानिया यांनी मोठा दावा केलेला होता की त्यांना एक निनावी फोन आलेला होता आणि त्या फोनमधून त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की त्या 3 आरोपींचा खून झालाय आणि त्यांच्या या दाव्यानंतर आज त्यांना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे।
तर नोटीस बजावण्यात आलेली आहे. अंजली दमाने यांना स्थानिक गुन्हे शाखेने म्हणजे नोटीसच्या वतीनं जे आहे ते नोटीस बजावलेली आहे. अंजली दमाने या कालपासून बीडमध्ये आहेत आणि त्यांनी बीडमध्ये एकाच एक खळबळजनक दावा केला होता आणि या दाव्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घडतंय अशा पद्धतीचा दावा केला होता आणि त्या दाव्यानंतर जे आहे ते या ठिकाणी अंजली दमाने यांना एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे. बीडच्या पोलिसांकडून हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांना हे यासाठी कशा पद्धतीनं जर अशा पद्धतीनं जर तुम्ही बोलला असाल तर यामध्ये तपासामध्ये देखील किंवा समाज माध्यमांमध्ये देखील चुकीची माहिती जाऊ शकते असा देखील याच्यामध्ये दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता अंजली दमाने यांनी देखील सांगितलं होतं की हे पुरावे घेऊन मी पोलिसांकडे जाणार आहेत. मात्र काल त्या पोलिसांकडे गेलेल्या नव्हत्या. आता आज त्या पोलिसांकडे जाणार का हेही पाहणं महत्वाचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये त्या तळ ठोकून आहेत. आज नक्कीच विष्णू, तर अंजली दमानिया यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, त्यामुळे ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नेमकी काय माहिती देतात याकडे लक्ष लागले. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.